नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि सध्या कोकणामध्ये चर्चित असलेला महाराष्ट्रातला पहिला ग्लास ब्रिज हा आहे वैभववाडी तालुक्यातील नापणे या गावात। तर तो ग्लास ब्रिज बघायला मी आले। सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटणार आहे, या ठिकाणी कसं यायचं आणि काय काय तुम्ही पाहू शकता। चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पहा। तर हा आहे वैभववाडी कोल्हापूर रोड आणि जरा नाधावड्याच्या पुढे आलात की इथे तुम्हाला बोर्ड दिसेल नापणे धबधबा 10 किलोमीटर। तर इथून आपल्याला आतमध्ये वळायचंय। इथून 10 किलोमीटर अंतरावर नापणे वॉटरफॉल आहे। रस्त्याची परिस्थिती खूपच बिकट आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश या। नाधावडेवरून नापणे धबधब्याला राईट मारायच्या ऐवजी वैभववाडीला पोहोचायच्या आधी अलीकडेच 2 किलोमीटर अंतरावर वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणाहून जर गेलात तर रस्ता खूप चांगला मिळेल। आम्हाला पहिलाच नापणे धबधबा असा बोर्ड दिसल्यामुळे आम्ही या रोडने आलो, पण तुम्ही वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड प्रेफर करा। आता इथे हा बोर्ड आहे नापणे धबधबा 5 किलोमीटर, पण थोडं क्लिअर नाहीये, पण या बोर्डच्या अनुसार आम्ही आता आतमध्ये वळतो आहोत। सो तो मगाचा एक मोठा बोर्ड झाल्यानंतर हा आता नापणे शेरपे धबधबाचा ब्राऊन कलरचा छोटा बोर्ड दिसेल, तिथून आपल्याला राईट घ्यायचंय। आपण राईट घेतलाय। मागचा रस्ता खूपच खराब होता आणि आता हा रस्ता खूप मस्त आहे, पण अरुंद आहे हा रस्ता। एका बाजूला ऊसाची शेती आहे आणि एका बाजूला घनदाट जंगल आहे, झाडी वाटली। सो फायनली आम्ही आता पोहोचलोय, गाडी पार्क करतोय। आता मी नापणे वॉटरफॉलला पोहोचलोय, गाडी पार्क केली आणि आता मी आतमध्ये जातोय। तुम्हाला दाखवते, या बाजूने असा हा रोड आहे। या ठिकाणी दुकानं नाहीयेत, पण गाड्यांमधून लोक आले चहा वडापाव विकत आहेत। सो सांगू शकत नाही शुअरिटी की दरवेळी शॉप्स भेटतीलच असे। चला आधी आपण वॉटरफॉल पाहूया। तर आतमध्ये आल्यावरच इथे एक छोटंसं शॉप दिसलंय। त्याचबरोबर इथे धारण क्षमता 25 व्यक्तींसाठी मात्र असं त्यांनी सांगितलंय ब्रिज। आणि या ब्रिजची काही माहिती दिली या काचेच्या पुला। आम्ही आता पोहोचलो या नापण्याच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या ग्लास ब्रिजवर आणि या ठिकाणी 25 लोकांचीच कॅपॅसिटी आहे आणि 15 मिनिटांसाठी त्यांनी वेळ दिलाय। तर नवीनच झाल्यामुळे पर्यटकांची सुद्धा खूप गर्दी आहे। जसं तुम्ही खाली आल्यानंतर एक ग्लास ब्रिज आहे आणि या ठिकाणी असं इकडे पण बांधून तुम्ही एक व्ह्यू पॉइंट दिलाय, सो वॉटरफॉल बघू शकतो। त्याचबरोबर इथे असे बटरफ्लायज वगैरे असं फोटोसाठी फ्रेम्स दिल्या आहेत। आणि सगळ्यात मेन म्हणजे ग्लास ब्रिजवर जाणं। सो शूट जर करायचे असतील तुम्हाला प्री वेडिंग पोस्ट वेडिंग तर इथे येऊ शकता तुम्ही। फक्त ऑफ डेला यावं लागेल तुम्हाला, कारण गर्दी आता सध्या जास्त आहे। आम्ही दुबई ट्रेन बघितलेली, एवढ्या टॉप फ्लोअर वरनं खालचा फ्लोअर बघताना धडधड होतच होतं, पण इथे त्याच्यापेक्षा जास्त धडधड होते, कारण वॉटरफॉल जो आहे ना तो खालून दिसतोय। आणि दाखवते मी तुम्हाला काय किती पाय टाकायला मस्त आहे, आवडलं।
ग्लास ब्रिजचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे, कारण खूप मस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे आणि बाजूला असं पूर्ण हा असा नेचर असल्यामुळे ना बघायला भारी वाटतं। आणि त्याचबरोबर असं खालीच्या साईडला हे असं पाणी जात आहे, खाली बघायची जरा हिंमत पण खूप स्ट्रॉंग आहे, खूप मस्त आहे। तर या ब्रिजवर कुठच्याही प्रकारची एंट्री फी वगैरे काहीच नाही आहे, पण माझ्या मते तरी एंट्री फी घेतली पाहिजे, कारण याचा मेंटेनन्स पुढे आहेच। आपण बघा कुर्गला वगैरे गेलो की तिथे सुद्धा ग्लास ब्रिज आहे आणि 250-250 रुपये तुम्हाला एका अर्ध्या तासासाठी द्यावे लागतात। सो बेटर वे इथे पण सामान्य माणसाला परवडण्यासाठी एंट्री फी घ्या आणि याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवा। या वॉटरफॉलला ना नापण्याच्या आम्ही लहानपणी यायचो, बाबा आम्हाला इथे घेऊन यायचे कारण आमच्या तळ्यात दुकान होतं। मग विकेंडला आम्ही इथे नापण्याच्या धबधब्यावर यायचो आणि धबधबा म्हणजे तेव्हा पुढची जी गॅलरी आहे तो बघण्यालायक होता, एवढा डेंजर होता आणि त्याची डेप्थ पण एवढी होती, तर त्यावेळी लहानपणी बघताना खूपच धडधडायचं की रे। आणि आज याच धबधब्यावर मस्त हा ग्लास ब्रिज बनवलाय, खूपच सुंदर आहे। माझी बालमैत्रीण गोव्यावरनं खास इकडे आली आहे ब्रिज बघायला आणि मला अचानक भेटले, इकडचीच आहे गोव्यावरून, पण तू गोव्याला असते तर तुला कसं वाटतं इथे आल्यावर? बेस्ट, खूप छान केलंय इकडे सगळं, म्हणजे नारायणराणींचंच आहे ना हे, नारायणराणी खरंच खूप छान डेव्हलप केलंय इकडे, तर प्लीज इकडे येऊन व्हिजिट करा आणि हिला पण फॉलो करा। हो थँक्यू। काय काय तुझं? फील द कोकण। फील द कोकण। तुम्हाला नापणे धबधब्याला जर वडापाव खायचा असेल तर तुम्हाला स्टॉल नाही भेटणार, एक काकांची गाडी भेटेल। काका तुमचं नाव? ओके, सो नारकर काकांच्या गाडीवर तुम्हाला वडापाव खायला मिळेल। द्या 3 वडापाव, आधी 2 द्या। यम, मस्त टेस्टी। कशा आम्ही वेगळ्या मार्गाने आलो, तुम्ही वैभववाडीच्या रोडने आलात तर तुम्हाला या ठिकाणी वैभववाडी रेल्वे स्टेशन भेटणार आणि तिथून तुम्ही येणार तर आपल्याला वाटेत जो ब्रिज लागतो त्या ब्रिजवरनं त्या वेट याचा तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि कोकणात आणखी कोणते व्हिडिओ धबधबे तुम्हाला काय पाहायचं असेल तर मला खाली कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।